आता एक महत्त्वाची बातमी आहे। राज्यासह देशभरातल्या औषध दुकानदारांचा आज एक दिवसीय बंद आहे। ऑनलाईन औषध विक्रीच्या बंदीच्या मागणीसाठी ही बंदची हाक देण्यात आली। देशभरातले 12.5 लाख औषध दुकानं आज बंद राहणार आहेत। बंदचा रुग्णांना फटका बसू शकतो। तर ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी आणावी या मागणीसाठी आज बंदची हाक देण्यात आली। त्यामुळे देशभरातले 12.5 लाख औषधांची दुकानं आज बंद राहणार आहेत। तर बंदची हाक देण्यात आली आहे। आपण कारण पाहूयात। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांनी विरोध केला। ऑनलाईन विक्रीमुळे छोट्या केमिस्ट व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप आहे आणि याच्याच निषेधार्थ देशभरातले औषध विक्रेत्यांनी आज देशव्यापी संपाची हाक दिली। 12.5 लाखांपेक्षा जास्त औषध विक्रेते आणि वितरक या संपामध्ये सहभागी झाले। या संपामुळे देशाच्या अनेक शहरातली औषध दुकानं आज बंद असतील। औषध व्यापारातल्या 5 कोटी लोकांना संपाचा फटका बसू शकतो। सरकारनं दखल न घेतल्यास थेट बेमुदत संपाचा देखील इशारा देण्यात आला। तर औषध दुकानदारांनी बंदची हाक दिली। त्यामुळे राज्यातल्या विविध शहरांमध्ये नेमकी सध्या काय स्थिती आहे आपण जाणून घेऊयात। मुंबईमधून आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर, संभाजीनगरमधून विजय चिडे आणि पुण्यामधून प्रीतम पुरोहित हे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेले। त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊयात। पहिल्यांदा जाऊयात मुंबईमध्ये। मनोज, खरं तर आज अशा पद्धतीनं औषध दुकानदारांनी, औषध व्यावसायिकांनी बंदची हाक दिली। मुंबईमध्ये सध्या काय स्थिती पाहायला मिळते? बरोबर कल्याणी, आज देशभरामध्ये औषध विक्रेत्यांनी बंदची हाक दिलेली आहे आणि आपण बघितलं तर राज्यामध्ये 1,25,000 तर पूर्ण देशामध्ये 12.5 लाख औषध विक्रेत्यांनी या ठिकाणी बंद हा पुकारलेला आहे आणि त्याचा फटका नागरिकांना आणि आपण बघितलं तर रुग्णांना या ठिकाणी बसणार आहे। आणि आपण बघितलं आत्ता आपण बॉम्बे हॉस्पिटल आहे, मुंबईचं प्रसिद्ध हॉस्पिटल या ठिकाणी आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी बॉम्बे हॉस्पिटल माझ्या बाजूला आहे आणि त्याच्याच बाजूला आपण या ठिकाणी बघितलं तर सर्व जी केमिस्टची दुकाने आहेत ती या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि त्याचा फटका आपण बघितलं तर सर्वसामान्य व अत्यावश्यक रुग्णांना या ठिकाणी बसण्याची शक्यता निर्माण केली जाते। आणि आपण बघितलं देशभरात होत असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीवर सरकारने बंदी आणावी या प्रमुख मागणीसाठी हा औषध विक्रेत्याचा बंद पुकारण्यात आलेला आहे। ऑनलाईन औषध विक्रीमुळे अनेक आरोग्यविषयक व सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचा दावा या ठिकाणी औषध संघटनेकडून करण्यात येत आहे। आणि आपण बघितलं तर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्सवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधांची विक्री होत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी केला जात आहे। त्यामुळे छोट्या केमिस्ट दुकानांना या ठिकाणी फटका बसत असल्याचं संघटनेकडून बोललं जात आहे। कोविड काळात आपण बघितलं दिलेल्या सवलतीचा ऑनलाईन कंपन्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप देखील केला जात होता आणि जात आहे। आणि त्यामुळे आपण बघितलं या ठिकाणी जे औषधे विक्रेते आहेत त्यांनी या ठिकाणी बंदची हाक या ठिकाणी पुकारलेली आणि यामुळे आपण बघितलं तर कोणकोणते दुष्परिणाम होऊ शकतात तर या ठिकाणी आपण बघितलं ऑनलाईन औषध विक्रीमुळे कुठलेही डिजिटल रजिस्टर मेंटेन केलं जात नाही। तसंच ऑनलाईन ऑर्डर दिल्याने नशेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या आणि शक्तिवर्धक गोळ्या या सहजपणे या ठिकाणी उपलब्ध होतात। तसंच हा डॉक्टर बनावट आहे की पदवीधर आहे याची देखील माहिती या ऑनलाईन मुळे मिळत नाही। त्यामुळे या ठिकाणी जे औषध विक्रेत्यांनी हा बंद पुकारलेला आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहे। ऑनलाईन जी औषध विक्री होते त्याच्यावरती बंदी आणावी यासाठी जे औषध विक्रेते त्यांनी त्यांनी बंद पुकारलेला, काय सांगा? नहीं, वो ऑनलाइन का जो लफड़ा है, ऑनलाइन का जो 25% और 30% है कि इसमें सेकंड कॉपी का मेडिसिन मिलता है। हम सोचते हैं कि ऑनलाइन कंप्लेंट बंद होना चाहिए। पब्लिक को हम लोग वही सूचना देते हैं कि मेडिसिन जहाँ रेगुलर केमिस्ट है, तुम्हारे अड़ोस पड़ोस जो केमिस्ट है वहाँ से ले, 15% मिलता है, 15% लेके उसमें संतोष करे। आपण या ठिकाणी नक्कीच त्यामुळे ऑनलाईन औषध विक्री बंद केली पाहिजे अशी आग्रही मागणी सध्या केमिस्ट व्यावसायिकांकडून केली जाते। तर